तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहून राहिलो की हडप्पा संस्कृती जी 1921 मध्ये अस्तित्वात आली किंवा आपल्याला दिसून आली, ज्या वेळेस उत्खनन झालं आणि या उत्खननामध्ये रावी नदीच्या काठी पाकिस्तानमधील त्या नदीच्या काठी एक प्रकारे हडप्पा आणि मोहेंजोदडो ह्या दोन संस्कृती उदयास आल्या. इथल्या नगर रचनेवरून एक लक्षात येते की दोन्हीमध्ये साम्य आहे, हे आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे. आता मग याच वैशिष्ट्यांमध्ये आपण पाहिलं की त्यांची नगर रचना व्यवस्थित होती, सर्व व्यवस्थित होतं, पण त्यानंतर आपण त्या संस्कृतीच्या वैशिष्ट्यामध्ये नगरे आणि गाव वसाहतीचे परस्पर संबंध कसे होते ते पाहायचं आहे. नगरे आणि गाव वसाहती परस्पर संबंध, त्यावेळेस ज्या वेळेस ही व्यवस्था आपल्याला दिसून आली, ही शहरं दिसून आली हडप्पा आणि मोहेंजोदडो, तर त्यावेळेस सुरुवातीला दैनंदिन जीवनासाठी अन्नधान्य आणि व्यापारी उत्पादनासाठी प्रामुख्याने आपण पाहिलं की त्यावेळेस व्यापार कशाचा व्हायचा, तर त्यावेळेस चिकणमाती, विविध दगड आणि मौल्यवान खडे, विविध धातू वस्तू याचा व्यापार केला जायचा. आणि मग या व्यापारासाठी आजूबाजूचे जे गावं आहेत ते एकमेकांशी जोडल्या गेलेली होती, एकमेकांसोबत तो व्यापार केला जायचं. जर धातूची भांडी आहेत, त्याचप्रमाणे काही सोने आहे, चांदी आहे किंवा इतर मौल्यवान वस्तू आहे, याचा व्यापार केला जायचा. आणि व्यापारामध्ये एक वस्तू देणं दुसरे वस्तू घेणं असं चालायचं. आणि म्हणून आपण पाहिलं की ज्यावेळेस चाकाचा शोध लागला त्यावेळेस वेगवेगळे मळके बनवण्यात आले, त्याला वेग आला. घरासाठी लागणारे घरासाठी लागणाऱ्या वेगवेगळे मातीचे भांडे तयार करण्यात आले आणि या लोकांचा यावरच व्यापार चालू होता. आणि व्यापार करताना एकमेकांची ही नगरे एकमेकांना जोडली गेली होती. आपण आताही पाहतो आपण की सध्या की एखाद्या गावात जर बाजार भरतो आहे मोठा, तर आजूबाजूची गावं त्यामध्ये त्या बाजाराच्या दिवशी येतात, शुक्रवार असो रविवार असो. का बरं? कारण त्या दिवशी तो गावाचा बाजार नसतो, तर आजूबाजूचे लोक सुद्धा त्या बाजारात येतात, सहभागी होतात आणि ज्या ज्या वस्तू लागतात त्या घेऊन जातात. त्यावेळेस सुद्धा तसंच होतं. त्यावेळेस या चिकन मातीपासून तयार झालेले जे भांडे आहे ते भांडे मातीचे भांडे असायचे. धातूपासून तयार झालेले मौल्यवान वस्तू आहेत त्या वस्तू तिथे बाजारामध्ये यायचं. वेगवेगळ्या कलाकुशलांनी नटलेल्या जे काही वस्तू आहेत त्या वस्तू त्या बाजारामध्ये येऊन त्याचं प्रदर्शन तिथं भरवल्या जायचं. आणि मग प्रदर्शन भरवल्या गेल्यानंतर ज्या काही वस्तू ज्या काही लोकांना लागायच्या त्या वस्तू तिथून घेऊन जात असत. आणि म्हणून या संस्कृतीमध्ये एक प्रकारे आपण पाहिलं की मेसोपोटेमिया ही जी काही संस्कृती आहे, ही जी काही लोक आहेत, हे सुद्धा त्यावेळेसच त्यांची संस्कृती उदयास आली आणि हे लोक त्यांच्या जवळपास होते आणि हे लोक सुद्धा व्यापार करायला तिथे येत होते. आणि म्हणून बऱ्याचशा ज्या काही वस्तू आहेत ह्या मेसोपोटेमिया इथं या हडप्पा आणि मोहेंजोदडो इथील बऱ्याचशा वस्तू त्यांच्या ठिकाणी आढळतात आणि त्यांच्या वस्तू यांच्या घराकडे यांच्या ठिकाणी हडप्पा आणि मोहेंजोदडो या ठिकाणी आढळल्या. म्हणजे यावरून या दोघांमध्ये व्यापार केला जायचा हे सिद्ध झालं. मग त्यावेळेस लहान लहान आकाराचे गाव असायचे, दुर्गम प्रदेश असायचे, बरोबर आहे. आणि मग त्या दुर्गम प्रदेशामध्ये सुद्धा हा व्यापार केला जायचा. या दुर्गम भागातील लोक त्या गाव वसाहतीमध्ये जे गाव मोठं असायचं जिथे व्यापार भरला जायचा तिथे सुद्धा यायचे. आणि अशाच प्रकारे हा भाग इथे आपल्याला पाहायला नगरे आणि गाव वसाहती यांचा परस्पर संबंध. त्यानंतर उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था, यामध्ये व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था हे सुद्धा भाग आहेत. तर या पॉइंट्समध्ये काय पाहायचं आहे की ज्यावेळेस उत्पादन, व्यापार आणि व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था भरभराटीस आली त्यावेळेस शेतीला सुरुवात झाली. त्यावेळेस मातीची भांडी घडवणे, शेती करणे ही कामं सुरुवातीला स्त्रिया करायची. कारण स्त्रिया घरी असायच्या आणि वेगवेगळ्या जे काही भांडे आहे, भांडेकुंडी त्या स्वतः घडवायच्या. एव्हन शेतीमध्ये सुद्धा त्यांचा सहयोग असायचं.
पुरुषांच्या बरोबरीने. त्यानंतर आपण पाहूया की व्यापार. आपण पाहिलं की हे व्यापार सुद्धा करायचे. व्यापार इथेच पाहिला आपण. मौल्यवान वस्तू आहे, मातीची भांडे, त्याचा व्यापार केलायचं. व्यवस्थापन कसं करायचं की त्यावेळेस शेती केली जायचं. शेतीमध्ये बैल असायचा. त्याचप्रमाणे नांगराच्या सहाय्यानं शेती केली जायची आणि मग या शेतीतून उत्पन्न पिकवलं जायचं आणि हे उत्पन्न सुद्धा एक प्रकारे घरच्यासाठी आणि व्यापारासुद्धा साठी वापरलं जायचं. तर आपण पाहिलं की या नांगराच्या मातीच्या प्रतिकृती हरियाणातील बनावली या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात आढळतात. शेतीच्या उत्पन्नाखेरीज पुन्हा सुद्धा ज्या ज्या वस्तू आवश्यक आहेत त्या वस्तू, परस्पर पूरक वस्तू सुद्धा त्या शेतीमधून घेतल्या जाऊ लागल्या आणि केवळ आपला उदरनिर्वाहच झालं पाहिजे एवढंच तत्व नाही, तर त्याचा व्यापार सुद्धा करता आला पाहिजे. त्या शेतीतल्या अन्नधान्याचा व्यापार करता आला पाहिजे हे सुद्धा तत्व त्यांच्या डोळ्यासमोर होतं आणि म्हणून एक प्रकारचा सुजलाम सुफलाम असा त्यांचा व्यापार चालू असायचा. त्याचप्रमाणे धान्याचा विनिमय केला जायचा. विनिमय म्हणजे काय की वस्तू विनिमय पद्धत होती. एक धान्य द्यायचं, जर ज्वारी द्यायची तर बाजरा घ्यायचा, मीठ द्यायचं तर दुसरं धान्य घ्यायचं, कापड घ्यायचं तर आपलं मीठ द्यायचं किंवा तांदूळ द्यायचा, जवस द्यायचं की अशा प्रकारे जे जे काही धान्य त्यांच्या शेतीमध्ये उत्पादित होत होतं ते सर्वच्या सर्व याच्या माध्यमातून एकमेकांच्या वस्तू विनिमयाच्या माध्यमातून एकमेकांना दिल्या जात होतं आणि म्हणून अशा वेळेस ज्या वस्तू त्यांच्या घरी नाही त्या वस्तू त्यांच्या घरी यायचं. आणि शासन व्यवस्था कशी होती की आपण पाहिलं की त्यावेळेस शासन व्यवस्था सुद्धा महत्त्वाची होती, कारण या संपूर्ण हडप्पा आणि मोहेंजोदडो या संस्कृतीमध्ये एक प्रकारे शिस्त होती. मग शिस्त होती तिथं शासन व्यवस्था नक्कीच होती, कारण शिस्त तेव्हाच लागते ज्यावेळेस शासन व्यवस्था मजबूत असते. आपण पाहिलं ना काही देश बिलकुल शिस्तप्रिय आहेत, अमेरिका, जपान, चीन. का बरं? कारण तेथील लोक शिस्तप्रिय आहे. भारत सुद्धा शिस्तप्रिय आहे, पण काही मोजक्या लोकांमुळे आपण पाहिजे त्या प्रमाणात शिस्त आपण टिकून ठेवू शकत नाही. का बरं? कारण आपल्या इथे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपण पाहिलं की लोक मन वाटेल तसे वागतात. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्या देशाचं सुद्धा वेळप्रसंगी नुकसान करतात, पण बाकी देशात सुद्धा आपण पाहिलं की एक प्रकारे शिस्त पद्धतशीरपणे अवलंबल्या गेलेली आहे. आणि मग त्यामुळे त्यावेळेस सुद्धा तिथे शिस्त होती. हडप्पा आणि मोहेंजोदडोमध्ये त्यावेळेस सुद्धा या लोकांमध्ये कोणी प्रमुख लोक असायचे आणि हे प्रमुख लोक काय करायचे, हे प्रमुख लोक त्यावेळेस त्या लोकांना निर्देश द्यायचे, आदेश द्यायचे आणि त्याप्रमाणे एक मध्यवर्ती शासन व्यवस्था होती की जिथून हा सर्व व्यापार केला जायचा, जिथून ही पूर्ण नगराची शासन व्यवस्था चालवली जायची. आणि या शासन व्यवस्थेमध्ये त्या नगरातील लोक त्या शासन व्यवस्थेमध्ये सामील व्हायचे, शिवाय त्यांना एक प्रकारे भरभरून सहकार्य करायचे आणि भरभरून सहकार्य करत होते. म्हणूनच ही शासन व्यवस्था टिकली आणि ही शासन व्यवस्था अबाधित राहिली. बरोबर आहे. त्यानंतर पाहायचं आपल्याला या नगराचा रास. आपण पाहिलं की जी व्यवस्था अस्तित्वात आली ती व्यवस्था काही वर्षानं, काही हजार वर्षानं म्हणा की ती त्याचा संस्कृतीचा ऱ्हास होतच असते. आपण पाहिलं की आपण जगत आहोत. बरोबर आहे. पण ही संस्कृती सध्या टिकून आहे. बरोबर आहे. पण ही संस्कृती सुद्धा नष्ट होणार आहे, लयात जाणार आहे. का बरं? कारण कोणतीही संस्कृती असो ती कायम टिकत नसते. संस्कृती बदल हा एक निसर्गाचा नियम आहे. बरोबर आहे. आणि या निसर्गाचा नियम असल्यामुळे ही संस्कृती सुद्धा कायम अमृत घेऊन आलेली नव्हती. बरोबर आहे. आणि ही संस्कृती सुद्धा कालांतराने एवढी चांगली संस्कृती सुख समृद्धीनं लोक नांदत होते, गुण्या गोविंदानं लोक राहत होते, पण ही संस्कृती सुद्धा काळाच्या ओघात टिकू शकली नाही. कारण काळाच्या ओघात मोठे मोठे प्रसंग झालेले आहेत, मोठ्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या नगराचा सुद्धा ऱ्हास झाला काळाच्या ओघात. मग कसा झाला नगराचा ऱ्हास? त्यावेळेस की या हडप्पा संस्कृतीचा जेव्हा नुकताच शोध लागला तेव्हा हडप्पा संस्कृतीची नगरे बाहेरून आलेल्या लोकांमुळे नष्ट झाली असा एक विचार प्रवाह होता. काही लोकांच्या मते, काही इतिहासकारांच्या मते
त्यावेळेस एक तटबंदी बांधलेली होती, पुरंदर बांधलेलं होतं. काही लोकांच्या मते दैवी विकोप झाला आणि दैवी विकोप झाल्यामुळे ही संस्कृती नष्ट झाली. पण हे पुरेसं उदाहरण नव्हतं. का बरं? कारण ती संस्कृती नष्ट होण्यामागं दुसरंही एक कारण होतं की त्यावेळेस व्यापाराची घसरण झाली होती. मध्यंतरी काळात पाहिलं की व्यापार खूप चांगला होता. लोक व्यापार करत होते, एकमेकांच्या गावात जात होते, दुर्गम भागात जात होते. दुर्गम भागात सुद्धा व्यापार चालू होता. परंतु कालांतराने व्यापार टिकला नाही, व्यापार कमी झाला. त्याचप्रमाणे त्यांची जी काही समृद्धी आहे ती समृद्धी सुद्धा कमी झाली. आणि आपण पाहिलं की मेसोपोटेमियाची एक साधर्म असणारी, सारखी असणारी ही जी काही संस्कृती आहे हे सुद्धा टिकली नाही. म्हणजे एक प्रकारे दोन संस्कृतीमध्ये जो काही व्यापार चालू होता, मेसोपोटेमिया, हडप्पा आणि मोहेंजोदडो यांचा, ती सुद्धा व्यापार टिकला नाही. त्याचप्रमाणे पाहिलं शेती सुद्धा नुकसान झालं. दिवसेंदिवस जी काही जमीन होती, जी उपजाऊ होती, ती जमीन आता नष्ट झाली. त्या शेतीमधून आता पिकं होऊ नाही लागली. त्या शेतीमधून अन्नधान्य होऊ नाही लागले. आणि त्या शेतीमधून धनधान्य उत्पादित होत नसल्यामुळे आपण पाहिलं की आता हे लोक पलायन करू लागले. का बरं पलायन करू लागले? की लोक गावाच्या गावं ओस पडली. कारण व्यापार नव्हता, शेतीतून उत्पादन होत नव्हते. आणि शेतीतून उत्पादन होत नसल्यामुळे, व्यापार होत नसल्यामुळे ते मग आता स्थलांतरित होऊ लागले, ते इतरत्र भटकू लागले. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आहे की त्यांची पिकाऊ जमीन खारवट झाली. खारवट म्हणजे आपण खारवट म्हणतो ना, आपण की एखादं म्हणतो ना की ती जमीन खारवट आहे, म्हणजे त्या जमिनीमध्ये जर जास्त पाणी आलं तर कालांतराने पिकत नसते हे खारवट जमीन. नेमकं तसंच झालं. काय झालं की जमीन खारवट होत गेली. खूप वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्ष, मग या जमिनीचे जे काही पत आहे ते पत एक प्रकारे खालावत गेली. आणि पत खालावत गेल्यामुळे एक प्रकारे तो व्यापार बंद झाला. अन्नधान्य त्या जमिनीतून येत होतं, ते अन्नधान्य येऊ शकत नव्हतं. आणि त्यामुळे आता या लोकांना पर्याय नव्हता. त्याचप्रमाणे अजून एक इतिहासकारांचा मतप्रवाह असा आहे की त्यावेळेस खूप मोठे आपत्ती आली, भूकंप आला. आणि भूकंप आल्यानंतर आपण पाहिलं की त्यांची पक्के घरे होती, पण रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 8 आणि 9 पर्यंत असेल तर त्यावेळेस ते टिकू शकत नाही, हे शहर सुद्धा टिकू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रचंड दुष्काळ पडला. आणि या दुष्काळामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, व्यापार व्यवस्था लयास गेल्यामुळे, शेती पिकू न लागल्यामुळे दिवसेंदिवस हे लोक बेरोजगार होऊ लागली. अन्नाच्या शोधात इतरत्र भटकू लागली. काही लोक उपाशी मरू लागल्या. आणि मग उपाशी मरू लागल्यामुळे या संस्कृतीचा दिवसेंदिवस ऱ्हास होत गेला. प्रत्येक संस्कृती ऱ्हास होत असते. आज कलियुग आहे, आपण मानतो ना आज कलियुग आहे. याच्या पहिले दैवयुग होतं, त्याच्या पहिले सुद्धा युग होतं. द्वापार युग, कलियुग जे आहेत हे घडत जातात. आणि मग सत्ययुग आहे. पण आपण पाहतो की खूप वर्ष काही संस्कृती टिकते आणि ती लयात जाते. तसंच 1000 वर्ष म्हणा, 2000 वर्ष म्हणा, 5000 वर्ष म्हणा, की मग त्या कालांतराने ऱ्हास होता. तसंच प्रमाणे या हडप्पा आणि मोहेंजोदडो, त्याचप्रमाणे तेथील इतर संस्कृतीचा सुद्धा ऱ्हास झाला. आणि मग नैसर्गिक आपत्तीमुळे हे संस्कृती जमिनीत गाळल्या गेली, जी उत्खननामध्ये आपल्याला दिसली. आणि अशा प्रकारे या संस्कृतीचा इथे ऱ्हास झाला आणि आपले इथे प्रकरण सुद्धा संपलेलं आहे.